नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे की पूर्ण लाईट बिल आपण कसं चेक करू शकतो. तर हे मार्च 2026चं लाईट बिल आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर अशा प्रकारे हे लाईट बिल कस्टमरला प्राप्त होत असतं. त्याच्यानंतर सोलार नेट मीटर 3 किलोवॅट म्हणजे 3 किलोवॅट सोलार सिस्टम या कस्टमरने बसवलेली आहे. त्याच्यानंतर इथं जे दिसतं देयक दिनांक म्हणजे बिल भरायची तारीख. ओके. हे सर्वांना माहिती असतं. त्याच्यानंतर इथं जे असतं ते ग्राहक क्रमांक म्हणजे कंझ्युमर नंबर आपण ज्याला बोलतो त्याच्या समोर मोबाईल नंबर असतो. त्याच्यानंतर इथं सोलार नेट मीटर हा कॉलम आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे या कस्टमरने सोलर सिस्टम बसवली बरोबर. कंझ्युमर नंबरच्या खाली आपल्याला बघायला भेटतं नाव आणि ऍड्रेस असतो. तेच आपल्याला खाली मराठीमध्ये बघायला भेटतं. त्याच्यानंतर खाली बघितलं इथं बिलिंग युनिट म्हणजे कोणत्या सब डिव्हिजन अंतर्गत कोणत्या सेक्शन अंतर्गत हे लाईट बिल येतं. तर ही डिटेल आपल्याला इथं बघू शकते. 4578/छावणी म्हणजे छावणी सब डिव्हिजन 4578 अंतर्गत हे असलेलं लाईट बिल आहे छत्रपती संभाजीनगर. ओके. त्याच्यानंतर दर संकेत म्हणजे हे कस्टमर LT ST सिंगल फेज 3 फेज या सर्व गोष्टी इथं मेन्शन असतात. आता हे LT सिंगल फेज रेसिडेन्शियलचं लाईट बिल आहे आपण इथं बघू शकतो. त्याच्यानंतर इथं पोल क्रमांक म्हणून देखील ऑप्शन मित्रांनो, कोणत्या डीपीवरून कोणत्या पोलवरून या ग्राहकांना हे लाईट बिल प्राप्त होतं त्याचं कनेक्शन कुठे, तर ही डिटेल याच्यावरती मेन्शन नाही पण ते पण बिलावरती मेन्शन असतं. ओके. तर त्याच्यानंतर इथं PC क्रमांक वगैरे म्हणजे यांची डीपी वगैरे ह्या ज्या गोष्टी असत्या तर हे सर्व ट्रान्सफॉर्मर कुठं लागलाय काय लागलाय त्याचा नंबर काय तर हे बिलावर आपण बघू शकतो. त्याच्यानंतर खाली मीटर क्रमांक वगैरे बघू शकतो. त्या कस्टमरचा रीडिंग ग्रुप नंबर काय तो पण आपल्याला इथं बघायला भेटतो. त्याच्यानंतर सोलार अग्रीमेंट डेट. तर आता या कस्टमरने सोलार बसवलं पण कोणत्या तारखेला बसवलं तर 2/1/2025 रोजी यांचं नेट मीटर अग्रीमेंट झालं होतं. तर ही अग्रीमेंट डेट आहे. त्याच्यानंतर पुरवठा दिनांक. तर पुरवठा दिनांक म्हणजे या कस्टमरने कोणत्या तारखेला कनेक्शन घेतलं होतं. इथं बघितलं 3/12/2009 म्हणजे 2009ला 12व्या महिन्यात म्हणजे डिसेंबर मध्ये 3 तारखेला यांनी कनेक्शन घेतलं होतं बरोबर. त्याच्यानंतर खाली बघितलं मंजूर भार 3 किलोवॅट यांचा मंजूर भार आहे म्हणजे यांनी 3 किलोवॅट सोलर सिस्टम बसवली याचा असा अर्थ होतो. ओके. किंवा मंजूर भारला आपण सँक्शन लोड म्हणजे ते त्यांचा सँक्शन लोड मंजूर भारापेक्षा सोलर सिस्टम पेक्षा कॅपॅसिटी पेक्षा जास्त पण असू शकतो बरोबर. तर सुरक्षा ठेव म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट आपण ज्याला बोलतो 3057.78 पैसे. जर तुम्ही 2 महिने 4 महिने लाईट बिल भरलं नाही तर ही अमाऊंट मायनस होत राहते मित्रांनो. त्याच्या खाली बघितलं चालू रिडिंग दिनांक तर 19/3/2026 यांची चालू रिडिंग दिनांक आहे आणि 20 तारखेला मागची रिडिंग घेतलेली बरोबर. म्हणजे यांचा जो रिडिंगचा स्लॉट आहे तर आय थिंक 19/20/21 या 3 दिवसाच्या त्यांची रिडिंग पंच होत असावी. मागची रिडिंग जी घेतली होती ती 20/2/2026 आणि आता जी रिडिंग घेतली होती 19/3/2026. ओके. त्याच्या खाली जर आपण बघितली इथं तर चालू रिडिंग. तर आता या कस्टमरची जी इम्पोर्ट रिडिंग बोलतो आपण इम्पोर्ट म्हणजे आय म्हणून लिहून येतं मीटरवर किंवा खालचा बांध म्हणून लिहून येतो ब्राईट ग्रेड कंपनीचं मीटर असेल तर. आणि मागे रिडिंग जी होती मित्रांनो 1476 युनिट होती यांची. चालू रिडिंग होती 1638. मग या महिन्यामध्ये या कंझ्युमरने किती रिडिंग वापरली तर 1638 मायनस 1476. तर एवढी यांनी वापरलेली इथं एकूण वापरमध्ये 0 दाखवती कारण यांनी जी वापरलेली ती इम्पोर्ट मध्ये 162 आहे. जर 1638 मायनस 1476 केलं 162 बघायला भेटल. पण या कस्टमरनी त्या बदल्यात डिस्कॉमला 185 युनिट एक्सपोर्ट केलेली त्याच्यामुळे इथं एकूण वापर 0 दाखवत आहे. समायोजन युनिट 0 दाखवत आहे. युनिट 0 दाखवत आहे. एकूण उपयोग 1 दाखवत आहे बरोबर. तर यांचं एकदम परफेक्ट कस्टमरला मिळालेलं हे लाईट बिल आहे. तर पुढे बघू शकता तुम्ही खाली हे इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि जनरेशनचे 3 कॉलम आपल्याला या लाईट बिलामध्ये बघायला भेटतात. त्याच्यामध्ये मीटर रिडिंग म्हणून पहिला कॉलम आहे. दुसरा कॉलम आहे करंट रिडिंग. त्याच्यानंतर तिसरा कॉलम प्रिव्हियस रिडिंग. त्याच्यानंतर चौथा कॉलम जो EMF हा 1 बघायला भेटतो आपल्याला. त्याच्यानंतर कन्झम्पशन. ओके. तर आपण ह्या लाईट बिलामध्ये बघितलं तर या कस्टमरने इम्पोर्ट केली रिडिंग आहे आता चालू आली 1638. मागची जी 1476 आपण वरती बघितल्याप्रमाणे 162 युनिट यांनी या महिन्यामध्ये इम्पोर्ट केलेले बरोबर. तर त्याच्या बदल्यात यांनी एक्सपोर्ट जी अमाऊंट आहे मागच्या महिन्यामध्ये त्यांची होती 4761 या महिन्यामध्ये होती त्यांची 4946. 185 युनिट यांनी डे टाइमला एक्सपोर्ट केलेले आणि यांचे जनरेट झालेले होते मागच्या महिन्यामध्ये 5664 या महिन्यामध्ये 5912. ओके. तर 248 युनिट या कस्टमरने
जनरेट केलेले होते यांच्या सोलर सिस्टम मध्ये. तर 248 जर जनरेट झाले तर 185 का बरं एक्सपोर्ट झाले, बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो. तर जेवढी युनिट जनरेट होता तेवढी युनिट एक्सपोर्ट होत नसतं मित्रांनो. तर त्याचं कारण असं आहे की डे टाइम मध्ये तुमचं सोलर सिस्टम ज्यावेळेस वर्किंग कंडिशन मध्ये असतं त्यावेळेस तुमचा लोड त्याच्यावर थोडाफार चालू असतो आणि तुमचा लोड हा पॅरलल कनेक्शन मध्ये कनेक्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे युनिट तयार झाले तेवढे एक्सपोर्ट होताना दिसत नाही. याची जर तुम्हाला प्रॉपर हिशोब लावायचा असेल तर आपल्याला तिथे एक सबमीटर लावावं लागते. त्यावेळेस जेवढे तयार झाले तेवढे आपल्याला म्हणजे टोटल त्याची 0 युनिट अमाऊंट येऊ शकते. त्याच्यानंतर एक्सपोर्ट सोलार ऑफसेट युनिट ज्याला आपण बोलतो ते युनिट म्हणजे जे आपण कन्झम्पशन केलेले. आता 185 तयार झाले आणि एक्सपोर्ट केले बरोबर. तर 185 मधून 162 युनिट जेवढे यूज केले होते तेवढे या बिलामध्ये आपल्याला सोलार ऑफसेट म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी मायनस करून घेतले 185 मधून. आणि रिमेनिंग जे वरची अमाऊंट राहिली होती ती या बिलामध्ये बँकिंग युनिट मध्येच जमा करण्यात गेली. कारण मागच्या प्रिव्हियस बँक युनिट जर बघितले तर 1810 होते, या महिन्यामध्ये ते झाले 1833, म्हणजे 23 युनिट जे तर ते आपल्याला सोलार बँक युनिट मध्ये आलेले दिसले. बाकीचे जे युनिट होते 185 मधून जर 23 युनिट मायनस केले तर 162 युनिट हे याच्यात ऑफसेट मध्ये चालले गेले. हा हिशोब लक्षात आला. त्याच्यानंतर इथं मागच्या पूर्ण वर्षाचे पे केलेले लाईट बिलची किंवा वापरलेले खर्च केलेले आणि तयार केलेले याची आपल्याला रिडिंग बघायला भेटते. मागच्या मार्च मध्ये पण यांचा वापर 0 युनिटचा होता. या मार्च मध्ये म्हणजे 2026च्या मार्च मध्ये पण याच्यात आपल्याला 0 वापर बघायला भेटतोय बरोबर. त्याच्यानंतर आजपर्यंत या कस्टमरनी हे कॅलेंडर जे असतं हे मागच्या एप्रिल 2025 चे रिडिंग आपल्याला इथे बघायला भेटत आहे. तर ते इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि 1845 जनरेट त्यावेळेस म्हणजे यांची 2-3 महिने रिडिंग घेतल्या नाही कारणाने यांना जे दाखवलंय 2-3 महिने या कस्टमरची रिडिंग न घेतल्या कारणाने इथं डायरेक्ट एकाच महिन्यात 1845 आपल्याला जनरेशन दाखवलं. त्याच्यानंतर एक्सपोर्ट दाखवलं 470 आणि इम्पोर्ट दाखवलं 214. त्याच्यानं हा हिशोब होता एप्रिलचा बरोबर. त्याच्यानंतर मेचा हिशोब जर बघितला आपण तर 499 युनिट यांची जनरेट झालेली होती एकाच महिन्यामध्ये. तेच त्याच्यानंतर 362 सिस्टमनी एक्सपोर्ट केले, बाकीच्यांनी डे टाइम मध्ये यूज केले आणि इम्पोर्ट केले 185 बरोबर, जे नाईट टाइमला वापरतं ते. त्याच्यानंतर जून मध्ये जर आपण बघितलं तर 439 युनिट यांनी वापरले, 439 युनिट यांनी तयार केले. त्याच्यानंतर एक्सपोर्ट केले 355 युनिट आणि इम्पोर्ट केले 120 युनिट जून मध्ये. त्याच्यानंतर आता इथं जर आपण बघितलं तर हे जनरेशन आपल्याला डाऊन होताना दिसतं बरोबर. तर हा जुलै महिन्यात जर आपण चेक केलं तर 296 म्हणजे सर्वात कमी तयार झालेल्या युनिटचा यांचा आकडा आहे. त्याच्यानंतर 314 म्हणजे हा वाढला. तर जुलैमध्ये याचं कारण असं आहे मित्रांनो की या ज्या मंथमध्ये ना आभाळ वगैरे जास्त असतं, पावसाचं वातावरण असतं, ढगाळ वातावरण असतं, त्यामुळे जनरेशन हे कमी प्रमाणात होत असतं. तरी पण बघू शकता मित्रांनो तुम्ही 3 किलोवॅट सिस्टम आहे तरी 300 युनिट जनरेट याच्यामध्ये या ठिकाणी या कंडिशन मध्ये झालेले आपल्याला बघू शकता. आणि एक्सपोर्ट झालेले 235 जुलैमध्ये त्यांनी इम्पोर्ट केलेले 102 युनिट. त्याच्यानंतर हा आकडा इथं आपल्याला वाढताना दिसतोय 314, जो 296 होता तो 314 झाला सप्टेंबर मध्ये. म्हणजे ढगाळ वातावरण कमी झालेलं असावं आणि सोलार सिस्टम प्रॉपरली क्लीन झालेलं असावं. या दोनच कंडिशन मध्ये सोलार सिस्टमचं जनरेशन हे वाढत असतं. त्याच्यानंतर इथं पुन्हा डाऊन झालं, इथं पुन्हा वाढलं, इथं पुन्हा वाढलं. हे 411 399 हे ओके प्रॉपर रिडिंग होतं. आता त्याच्यानंतर फेब्रुवारी नंतर काही पाऊस आला नाही, त्याच्यामुळे या महिन्यामध्ये यांचं जनरेशन जे 248च झालं. तर आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सोलर सिस्टमचं जनरेशन जर डाऊन झालं असेल तर आपल्याला 2 गोष्टी इथं बघायला भेटतात. एक तर या कंडिशन मध्ये सोलर सिस्टम क्लीन असावं किंवा त्या कस्टमरच्या घराची जी इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे हे बार बार डिस्कनेक्ट होत असावं. म्हणजे डे टाइम मध्ये तुमचं सोलर सिस्टम ज्यावेळेस वर्किंग कंडिशन मध्ये असतं आणि त्याच वेळेला तुमचा जर इलेक्ट्रिसिटी सप्लाय गेला किंवा बंद झाली, लाईट गेली आपण ज्याला बोलतो, तर त्या कंडिशन मध्ये तुमचं सोलर सिस्टम हे पूर्णपणे बंद असतं. कारण हे ग्रिड टाय सोलर सिस्टम आहे, ऑन ग्रिड सोलर सिस्टम आहे, ग्रिड कनेक्टेड सोलर सिस्टम आहे. तर या कंडिशन मध्ये देखील याची जी जनरेशन आहे हे पूर्णपणे बंद असतं. तर ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी सप्लाय ऑटोमॅटिक चालू होतो हे सिस्टम पुन्हा प्रॉपरली वर्क करायचं चालू करून देतो मित्रांनो. तर त्याच्या खाली जर आपण बघितलं
तर फॉर मेकिंग बिल पेमेंट थ्रू द यांच्या टर्म्स अँड कंडिशन, IFC कोड, या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर स्थळप्रत बिलिंग युनिट जे आहे, तर हे आपल्याला वरती आपण बघितल्याप्रमाणे ग्राहक क्रमांक, PC वगैरे हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी वरती मेन्शन होत्या, बरोबर. त्याच्यानंतर इथं पुन्हा तारीख बघायला भेटते. तर हे जे आहे इथं टर्म्स अँड कंडिशन, हे बिलावरची जी टर्म्स अँड कंडिशन आहे, या सर्व गोष्टी इथं मेन्शन आहे. तर हे कोणी वाचत नाही, पण वाचून घ्यायला पाहिजे प्रत्येक कस्टमरने. त्याच्यानंतर जर बघितलं, हा सेकंड पेजवरती दिसणारा स्लॅब आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला दिसतो जो स्थिर आकार आहे 140 युनिट. या कस्टमरला जे मीटर चार्जेस येणार आहे ते कंटिन्यू 140 रुपये. त्याच्या खाली जर बघितलं, वीज आकार जो झिरो लागलेला आहे, वाहन आकार झिरो लागलेला आहे, जो की आपल्याला 1.47 रुपये पर युनिटच्या हिशोबाने लागतो. RS इंटू मल्टिप्लाय युनिट म्हणून इथं मेन्शन आहे. इंधन समायोजन आकार आहे, हा जो आकार आहे 100 युनिटच्या आतमध्ये वेगळा लागतो, 100 युनिट ते 200 युनिटच्या आतमध्ये वेगळा लागतो, 200 ते 300च्या आतमध्ये वेगळा लागतो. तर ह्या ज्या गोष्टी, तर ते इथं मेन्शन आहे पूर्ण. वीज शुल्क जे आहे ते 16% लागत असतं, पण यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑफसेट झाल्यामुळे इथं पूर्णपणे अमाऊंट आपल्याला झिरो बघायला भेटते. त्याच्यानंतर वीज विक्री कर झिरो पैसे पर युनिटने आपल्याला बघायला भेटतोय. आणि इतर आकार जो आहे तो झिरो आपल्याला बघायला भेटतो. चालू रिडिंग जे आलेले यांचं 140 रुपये. त्याच्यानंतर निव्वळ थकबाकी जमा जी होती मित्रांनो 1280.73 पैसे. तर एवढे पैसे हे डिस्कॉमकडे जमा आहे मित्रांनो. तर या कस्टमरने ऑलरेडी मागच्या महिन्यामध्ये, एप्रिलचा महिना असल्यामुळे, हे त्यांचे रिडिंग मायनस करून त्याला 1 रुपये 92 पैसे का 96 पैसे प्रमाणे त्यांना काहीतरी त्याचे हे युनिटच्या बदल्यात इथं अमाऊंट त्यांची मायनस मध्ये टाकलेली मित्रांनो डिस्कॉमने. त्याच्यानंतर खाली जर बघितलं, रिसिप्ट डेट आणि पेड अमाऊंट, इथं पेमेंट हिस्ट्री आपल्याला म्हणतो आपण त्याला, त्या सर्व गोष्टी इथं मेन्शन आहे मित्रांनो. तर कोणत्या तारखेला या कस्टमरनी किती पैसे या कंझ्युमर नंबरवरती पे केलेले होते, तर हे आपल्याला 5 ते 6 रिडिंग इथं बघायला भेटतात, 5 ते 6 डेट बघायला भेटतात. त्याच्यानंतर इथं किती अमाऊंट पेड केलेली त्या तारखेला ते बघायला भेटतात. इथं जर बघितलं 5 ऑक्टोबर 2024ला यांनी 1540 पे केले, आणि तेच वरती बघितलं 28/2/2025ला यांनी 130 रुपये पे केलेले होते. तर हे सर्व अमाऊंट आपण याच्यावर बघू शकतो. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तुम्ही, आपल्याला जे लाईट बिल येतं मित्रांनो, त्याच्यामध्ये जो महत्वाचा फॅक्टर राहतो तो हा असतो, ते घरगुती हे लाईट बिल कोणतं आहे. तर हे सर्व गोष्टी इथं मेन्शन आहे. स्थिर आकार किती 130 रुपये. तर 130 रुपये दाखिले आपल्याला जे लावलेले त्यांनी 140 रुपये लावले या महिन्यामध्ये, बरोबर. आणि इथं जर बघितलं वीज आकार प्रति युनिट, तर त्यांना 0 ते 100 युनिटचे जे कंझ्युमर आहे त्याला 4 रुपये 28 पैशांना लागतो. त्याच्यानंतर 101 ते 300 युनिट आहे ते 11.10 रुपये लागतो. त्याच्यानंतर 301 ते 500 15.38, 500 ते 1000 17.68. तर मित्रांनो, याच्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कंझ्युमरनी जर बिल 100 युनिटच्या आतमध्ये वापरलं तर त्यांना सर्वात कमी बिल येणार. त्याच्यानंतर त्यांनी 100 ते 200 वापर असेल तर त्यांना थोडं जास्त बिल येणार. त्याच्यानंतर 300 ते 500 वापर असेल तर त्याच्यात जास्त, म्हणजे खूपच जास्त, याच्यात 3 पट बिल इथं आकारल्या जातं मित्रांनो. तर या गोष्टी कशा कन्सिडर केल्या जातात, हा रेट कसा लावता मित्रांनो, तर याच्यावरती मेन मुद्दा आहे, सगळ्यात गरीब माणूस जो असेल तो 100 युनिटच्या आतमध्ये वापर करतो. थोडासा त्याच्यापेक्षा पैशावाला असेल, त्याच्या घरामध्ये इलेक्ट्रिकचे जे इक्विपमेंट आहे हे जास्त राहतात, त्याच्यामुळे त्याला 101 ते 300 युनिटच्या आतमध्ये वापर येतो. त्याच्यानंतर सर्वात जास्त जे राहतं तर त्याला, म्हणजे 300 ते 500 जो वापरतो तर त्याला 3 पट आकार. आणि हे सर्व गोष्टी इथं मेन्शन केलेल्या असतात, काय गोष्टी कसं आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन या बिलावर राहतात. तर अशा प्रकारे या लाईट बिलची जी डिटेल आहे मित्रांनो, तर ही पूर्णपणे आपण या प्रकारे ही लाईट बिल रीड करू शकतो. जर एखाद्या कंझ्युमरला किंवा एखाद्या सोलार वेंडरला लाईट बिल कसं येतं हे जर माहित नसेल, तर तुम्ही आपला व्हिडिओ नक्की बघू शकता. आणि तुमचे काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.